ही भूमिका जी लोकांनी मांडली ती शशिकांत शिंदे साहेब आज आणि मी सेलचा प्रमुख म्हणून आम्ही दोघं आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो आणि लोकांची आज मानसिकता लढायची आहे हे मात्र त्या ठिकाणी पवार साहेबांना सांगितलेलं आहे। मित्रपक्षांबरोबर जायचं का नाही जायचं, प्रमुख जे शहरं आहेत याचा निर्णय नेत्यांच्या लेवलला त्या ठिकाणी घेतला जाईल। शशिकांत शिंदे साहेब आमच्या वतीने इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील, पण जिल्हा लेवलचा जो लढाईचा निर्णय आहे तो स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासातच घेऊन आपण केलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे। एक तुम्ही असा पण आरोप केलेला आहे की आता मंत्र्यांचे फोन टॅप केले जात आहेत, अशी चर्चा आहे की अनेक असे मंत्री आहेत की त्यांना आता कुठेतरी भीती वाटायला लागलेली आहे। काही मोठी प्रकरणं ही नेत्यांची बाहेर निघाल्यानंतर त्याच्याचबरोबर हनी ट्रॅपचे पण विषय हे चर्चेत आल्यानंतर बऱ्याच मंत्र्यांचे फोन तिथं आता बंद लागत आहेत। आता त्यांचं कदाचित असं म्हणणं असावं, तर अशा पद्धतीची चर्चा आहे की कुठंतरी फोन टॅप केले जात आहेत, फोनवर आपण काय बोलतो हे कुठंतरी कुणीतरी ऐकते म्हणून या भीतीपोटी त्यांनी फोन बंद ठेवलेत का, अशी फक्त चर्चा आहे। ती मी सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त व्यक्त केली। आज मला अजितदादांना विनंती करायची की दादा, जो ॲम्ब्युलन्सचा 6,000 कोटीचा घोटाळा आम्ही म्हणत होतो त्याचा जो प्रमुख आरोपी आहे, नाहीतर जी कंपनी ज्याच्यामध्ये आज अडकलेली आहे त्याचा मालक साळुंके हा दुसऱ्या राज्यामध्ये दारूच्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टमध्ये गैरव्यवहार केला म्हणून त्याला पकडलं आहे। आता आम्ही त्याचे पुरावे तुम्हाला दिलेत, MSIDCचे पुरावे दिलेत, MSRDCचे पुरावे दिलेत, त्याच्याचबरोबर अनेक नेत्यांचे मंत्र्यांचे विभागाचे पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत। आता हे जे काही स्टेटमेंट तिथे दिलं त्याचा पुरावा मागण्यापेक्षा माझी एकच त्यांना विनंती करायची की जे पुरावे मी दिलेत त्याच्यावर जर तुम्ही कारवाई करत असताल आणि धडाडीचे नेते आणि एक मंत्री म्हणून तुमची जी ओळख होती, आम्ही दिलेल्या पुराव्या तुम्ही तिथं काम करावं आणि ते काम जर केलं आणि खऱ्या अर्थाने त्या मंत्र्यांना नाही तर त्या विभागातल्या लोकांना तुम्ही जर तिथं ज्या चुका झाल्यात त्याच्यासाठी तुम्ही त्यांना पकडलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच मानू असं या ठिकाणी सांगतो। बावनकुळे साहेबांना मला एकच सांगायचं आहे की जी काय लोकात चर्चा आहे ती आम्ही बोलून दाखवली। मीडियाचे सर्व लोक असतील, पत्रकार असतील, इतरही नेत्यांनी तो प्रयोग त्या ठिकाणी करून बघावा। फोन लागतोय का नाही लागत, का बंद लागतोय, पूर्वी लागत होता आता का लागत नाही, तो प्रयोग केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल। बावनकुळे साहेबांनी माझ्यावर टिप्पणी केली आहे, मी त्यांना विनंती करतो की बावनकुळे साहेब, तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला आव्हान करायचं आहे, तुमच्या विभागाने एका फार मोठ्या कंपनीला, ज्या कंपनीला भाजपला तिथं इलेक्शन बॉन्डच्या माध्यमातून खूप मोठा पैसा दिला, त्या कंपनीला तुम्ही 90 कोटीची पेनल्टी का माफ केली? गरिबाला तुम्ही काहीच माफ करत नाही, पण या कंपनीला 90 कोटीची पेनल्टी ही तुम्ही जी माफ केली आणि ती 17 लाखावर आणली, ती 90 कोटीची पेनल्टी का माफ केली हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही पहिलं सांगावं। आज माणिकराव कोकाटे शनी मंदिरात गेलेले आहेत। नंदुरबारच्या सुप्रसिद्ध शनी मंदिरात जाऊन त्यांनी आज पहिला श्रावणातल्या शनिवारी शनिदेवाचं दर्शन घेतलंय। साडेसाती कमी करण्याचा म्हणजे तुम्ही चुका करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं कधी शनी देवता त्या ठिकाणी म्हणत नाहीत, न्यायाचा देवता। आता तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या विभागामध्ये जी पीडा लागलेली आहे, एक तर कृषी विभागाला पीडा लागली आहे, त्याच्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग जो आहे शिरसाट साहेबांचा त्यालासुद्धा पीडा लागली, भ्रष्टाचार तिथं चालू आहे। मी उलट शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतोय, जी पीडा लागली ती पीडा या गरिबाची जाओ, या विभागाची जाओ अशी मी शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो। त्यामुळे किती तुम्ही मंदिरात गेला, कुठेही तुम्ही प्रार्थना केली तरी एक त्या दोन्ही नेत्यांना सांगतो की कुठलीही देवता हे कोणाचं ऐकतात तर सामान्य लोकांचं ऐकतात, आणि आज सामान्य लोकांची इच्छा आहे की तुम्ही ती खुर्ची सोडावी
आणि कुठल्या तरी सक्षम व्यक्तीकडे ते पद जावं, जेणेकरून आत्ता होणारा अन्याय हा कुठेतरी कमी होईल. अजित पवार आज पुण्याच्या भेटीवर आहे आणि पुण्याच्या भेटीवर असताना IT पार्क जे आहे त्याविषयी बोललेले आहेत की IT पार्क पुण्यातून निघून चालले अशी खंत त्यांनी व्यक्त केली रस्त्यांमुळे. अजितदादांना आणि सर्व नेत्यांना खूप पूर्वीपासून आम्ही हेच सांगतोय की हिंजेवाडी म्हणजे पुण्याचं जे आपले IT पार्क आहे ते देशातलं 1 नंबरचं IT पार्क होतं. सगळ्यात जास्त युवांना तिथं नोकरी दिली जात होती. पण आज जर आपण बघितलं 1 नंबरचा IT पार्क 6 नंबरवर गेलेला आहे. आणि दादा म्हणतात ते खरे, एक तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तिथं नवीन कंपन्या येत नाही, ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम तिथं झालेला आहे. अशा दादा जाऊन कुठंतरी लोकांचं म्हणणं नाही तर आम्ही ज्या भूमिका तिथं मांडलेल्या आहेत हे कदाचित दादांना पटत असाव्या, पण दादांना कितीही त्या पटल्या, शेवटी निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो. भाजप कुठंतरी दादांची कोंडी करतंय का, विकासाची कोंडी करतंय का, त्यांचे आमदार त्यांचे मंत्री ज्या ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्या त्या भागाला मुद्दामून भाजपकडनं दुर्लक्ष केलं जातंय का. पण भाजपला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या नेत्यांच्या परिसरामध्ये नाही तर मतदारसंघाला नाही तर ज्या विभागामध्ये ते आहेत त्याला तुम्ही दुर्लक्ष करत असला नाही तर कुरगुड्या करत असला, त्यात मात्र नुकसान हे गरिबाचं त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आता दादा त्या बाबतीत काय करतात, व्हिडिओ बघायला खूप भारी आहे की दादा आदेश देतात. हे सगळं असलं तरी या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी आदेश दिला, शेवटी मुख्यमंत्री काय करतात आणि काय भूमिका घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे. हे आपण सर्वांनी अनेक वर्षांपासून बघितलेलं आहे. पण खरं आहे या महाराष्ट्रातून सगळे प्रोजेक्ट आणि खास करून IT सुद्धा ही दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना आपण सर्वांनी बघितलेली आहे. अशी चर्चा आहे की पवार साहेब मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.